शेतकरी मित्रांनो, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये शेतकऱ्याला दिवसाला 500 रुपये, 1000 रुपये आणि 10,000 रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारं जे पीक आहे, तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं कार्तिक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण कमी पाण्यामध्ये आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारं जे पीक आहे, तर याची माहिती पाहणार आहोत। आणि हे पीक म्हणजे भेंडी लागवड होय। शेतकरी मित्रांनो, आपण भेंडी पिकाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सर्वात आधी भेंडीचं बियाणं, व्हरायटी, भेंडी पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची, भेंडी पिकाला रासायनिक तळ डोस, जैविक डोस, भेंडी पिकात लागवड केल्यानंतर येणाऱ्या कीड रोग समस्या, फवारण्या आणि भेंडी पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, या माहितीसाठी हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत पहा। आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील, तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि शेजारी बेल आयकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरायचं नाही, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण या भेंडी पिकाची लागवड करतेवेळी बियाण्याची, व्हरायटी याची माहिती पाहूया। आणि हे बियाणं, व्हरायटी म्हणजे राधिका सीड्सचं राधिका बियाणं, हे जे काही जबरदस्त भेंडीचं बियाणं आहे, तर याची आपण लागवड करणं गरजेचं आहे। आता लक्षात घ्या, या व्हरायटीबद्दल अतिशय थोडक्यात माहिती सांगतो। फळाचा रंग म्हणजे भेंडीचा रंग गडद हिरवा, पहिला तोडा 55 ते 60 दिवसांनी होतो। त्याचबरोबर जे काही रोग येतात, व्हायरस येतात, तर याला अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारं म्हणजे रोग व्हायरस येत नाही। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, याची लागवड आपण राधिका या भेंडी वाणाची लागवड आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात या तिन्ही ऋतूमध्ये करू शकतो। त्याचबरोबर एका आठवड्याला साधारणपणे 3 ते 4 तोडे होतात आणि दररोज देखील आपण बाजारात घेऊन गेलो तर निश्चित स्वरूपात आपल्याला जास्त प्रमाणे पैसे होतात। या व्हरायटीबद्दल अजून सांगायचं झालं तर झाडाची उंची 150 ते 160 सेंटीमीटर आणि विशेष म्हणजे या राधिका भेंडी व्हरायटीचे टोटल तोडे रेकॉर्ड ब्रेक 55 ते 60 तोडे होतात आणि 4 महिने चालणारी ही राधिका व्हरायटी आहे। आता शेतकरी मित्रांनो, ह्या भेंडी पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला जमीन ही कोणत्याही प्रकारची असू द्या, भेंडीची लागवड आपण पाटपाण्यावर, सरीवर, मल्चिंगवर, बेडवर करू शकतो। मग ही करतेवेळी जमिनीची आंतरमशागत करायची आहे। लक्षात घ्या, वखरणी करून रोटावेटर मारून घ्यायचा आहे। परंतु तुमच्याकडे उपलब्ध असल्यास रोटर मारण्याच्या अगोदर शेणखत पसरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला रोटर मारायचा आहे। रोटर मारल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला जर पाटपाण्यावर करायचे असेल तर काही हरकत नाही, पण बेडवर, मल्चिंगवर करायचे असल्यास त्या बेडवर रासायनिक बेसल डोस 10-26-26, 18-46, 12-32-16, 24-24-0, 20-20-0-13 यापैकी कोणत्याही एका खताची 2 बॅगा आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यातच न्यूट्रंट घ्या। त्यानंतर निंबोळी पेंटचा वापर जास्त प्रमाणे करा। त्याचबरोबर थिमेटचा वापर करा, कारण हुमणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। आणि इतरही अन्नद्रव्ये घेऊन हा पूर्ण बेसल डोस एकत्र करा आणि बेडवर पसरा। त्यानंतर मल्चिंगवर लागवड करायची असेल तर मल्चिंग अंथरून लागवड करून घ्या। आता शेतकरी मित्रांनो, पेरणी करू शकतो, पाटपाण्यावर आणि सरीवर देखील लावू शकतो। तर लागवड करतेवेळी 2 झाडातील अंतर
9 ते 12 इंच ठेवावे आणि मल्चिंगवर लावत असाल तरीही 2 झाडातील अंतर 1.5 फूट ठेवावे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यावर नियंत्रण कसे मिळवायचे यांचे सर्व व्हिडिओ येणार आहेत। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळतील। तर भेटूयात पुढील अशाच माहिती सोबत व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।